नमस्कार सगळ्या व्हीएलई मित्रांचं, सगळे व्हीएलई बंधू आणि भगिनी यांचं आजच्या आपल्या या सेशनमध्ये स्वागत आहे. आज आपण भारत बिल पेमेंट सिस्टीम याबद्दल आजच्या सेशनमध्ये माहिती करून घेऊया. आजच्या आपल्या सेशनमध्ये माहिती देण्यासाठी आपल्यासोबत एनपीसीआयचे ऑफिसर सुद्धा आपल्या सोबत अवेलेबल आहे. तर मी जे आपले भारत बिल पेमेंट सिस्टीम कडून एनपीसीआयचे जे ऑफिसर आहे आशिष सक्सेना आणि अनुप नायर दोघांचा आजच्या या ऑनलाईन वेबिनार मध्ये स्वागत करतो. सर, आपलं स्वागत आहे आजच्या सेशन मध्ये. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर, थँक्यू. आता हे जे आपलं सेशन आहे ते सेशन बेसिकली आपले सगळे महाराष्ट्रातले सीएससी व्हीएलई आणि आपले सरकार सेवा केंद्र चालक यांच्यासाठी हे आजचं आपलं हे सेशन आपण अरेंज केलेलं आहे. यामध्ये आपण बघू की भारत बिल पेमेंट सिस्टीम ही संकल्पना काय आहे आणि या संकल्पनेतून आपल्याला आपल्या सेंटरमधून काय काय ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहे, ज्या की डिजिटल सेवा पोर्टल वरती युटिलिटी बिल्स मध्ये आणि वेरियस बिल पेमेंट्स जे आपले भारत बिल पेमेंट सिस्टीम कडून अवेलेबल झालेले आहेत आपल्या पोर्टलमध्ये, तर त्याबद्दल आपण बघूया. बेसिकली थोडक्यात जर बघायचं आपण झालं तर भारत बिल पेमेंट सिस्टीम हे आरबीआय कडून कॉन्सेप्च्युअलाइज केलं गेलेलं आहे आणि हे बेसिकली चालवलं जातं नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया एनपीसीआय यांच्याकडून हे चालवलं जातं. तर आता याबद्दल आपण पूर्ण डिटेलमध्ये माहिती करून घेऊ की नेमकं याचं भारत बिल पेमेंट सिस्टीमचं फायदा आपल्या डिजिटल सेवा पोर्टल मध्ये कसा आहे आणि त्याचा जो आपले सगळे सीएससी व्हीएलई जे डिजिटल सेवा पोर्टल वापरतात त्यांना याचा फायदा कसा होईल त्याबद्दल आपण जाणून घेऊया. यामध्ये जर आपण बघितलं एक थोडक्यात मी तुम्हाला सांगतो की भारत बिल पेमेंट सिस्टीम मध्ये सगळे जे युटिलिटी बिल्डर्स आहेत आपल्या महाराष्ट्रातले इलेक्ट्रिसिटी बिल, महाराष्ट्र स्टेट महाडिस्कॉम पण याच्यामध्ये अवेलेबल आहे, टाटा, रिलायन्स याचे पण आपण बिल याच्यातनं आपण भरू शकतो. त्याबरोबर सगळे मोबाईल ऑपरेटर यांचं बिल पेमेंट प्रीपेड असू दे किंवा पोस्टपेड असू दे, लँडलाईन असू दे किंवा ब्रॉडबँडचं पण बिल याच्यामध्ये भरण्याची सुविधाही उपलब्ध आहे. त्याचबरोबर डीटीएच, डिश टीव्ही जे आहेत, एअरटेल, त्याच्यानंतर टाटा स्काय असे 3-4 प्रकारचे जे पण डीटीएच आहे त्यांचं सुद्धा आपल्याकडे बिल भरता येतं. केबल टीव्हीचं पण याच्यामध्ये जे महिन्याचं बिल असतं ते सुद्धा याच्यातनं भरता येतं. गॅसचं जे बिल असतं, पाईपलाईन गॅस, महानगर गॅसचं त्याचं सुद्धा बिल याच्यातनं भरता येतं आणि एलपीजी गॅस सिलेंडर बुकिंग सुद्धा याच्यात आता अवेलेबल झालेलं आहे. यासोबत यामध्ये फी पेमेंट मध्ये युनिव्हर्सिटी, स्कूल आणि कॉलेजेस यांचे पण याच्या थ्रू याचं पण पेमेंट आपल्या भारत बिल पेमेंट सिस्टीम वरून भरता येतं. काही काही स्कूलचे आपण जर थोडक्यात नाव बघितलंय तर जे बरेचसे नावाजलेली स्कूल्स आहेत त्यांचं आपण बघूया. लिटिल आर्यन, डॉन बॉस्को, आर्य गुरुकुल यासारख्या बऱ्याचशा अशा स्कूल्स आहेत की त्यांचं फी भरायची सुविधा ही आता आपल्या डिजिटल सेवा पोर्टल वरती अवेलेबल झाले भारत बिल पेमेंट सिस्टीमच्या माध्यमातून. याचबरोबर भारत बिल पेमेंट सिस्टीम अजून यामध्ये सगळ्या प्रकारचे इन्शुरन्स, पर्सनल, जनरल, मेडिकल सगळ्या प्रकारचे इन्शुरन्सचं प्रीमियम पण याच्यातनं ऍक्सेप्ट होईल याच्यासाठी काम करतंय. काही इन्शुरन्स कंपनीचं प्रीमियम पण आता सध्या लाईव्ह केलेलं आहे. यासोबतच म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे जे टॅक्सेस असतात, वॉटर बिल टॅक्स आणि प्रॉपर्टी बिल टॅक्सेस हे सुद्धा याच्यामध्ये लाईव्ह केलेलं आहे आणि सगळे म्युन्सिपल कॉर्पोरेशन याच्यामध्ये 1 by 1 सगळ्या याच्यामध्ये इन्क्लूड होतील. मी आता विनंती करतो आपले आजच्या सेशनसाठी जे आपले गेस्ट आहे आशिष सक्सेना जी आणि अनुप सर, की सर आपण आपल्या सगळ्या व्हीएलई बंधू आणि भगिनी यांना आपण मार्गदर्शन करावं की भारत बिल पेमेंट सिस्टीमच्या माध्यमातून त्यांना आपल्या सेंटरला येणाऱ्या सिटीजनला कशा ते चांगल्या प्रकारे सेवा देऊ शकतात. सर, आपण स्क्रीन शेअर करून आपलं प्रेझेंटेशन करू शकता. हो. हा, आता दिसतंय सर.
आशिष सर दिसतंय, पीपीटी दिसतंय सर. 10,200. $49,000. आशिष सर आवाज येत नाही सर आपला. आशिष सर. Sorry, I was on mute and I just started. I'm back. येस सर. Am I loud and आता clear? आपण पहिल्यापासून आपण चालू करूया. Yeah. ओके. So thank you so much. आणि सगळं कुटुंबला आणि सगळं आपलं मित्र मंडळ जे तरी आलं आहे त्यांचे आभार प्रकट करतो मी. माझं नाव आशिष सक्सेना आहे आणि मी बीव्हीपीएस मध्ये बिलरचं सगळं बघतोय काम, ऑनबोर्डिंग बीव्हीपीएस प्लॅटफॉर्मवर. मराठी माझी सुद्धा एकदम जास्त हे नाही असणार, पण कोशिश आहे की तुम्हाला मी मराठीमध्येच बोलणार सगळं, आणि एक हिंदी आणि इंग्लिशचे कॉम्बिनेशन पण करणार. भारत बिल पेमेंट सिस्टम म्हणजे ही एक नॅशनल स्कीम आहे आणि ही कन्सेप्च्युलाइज केली आहे आरबीआयनी. आरबीआय म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानी. भारत बिल पेमेंट सिस्टम मध्ये आपल्याला ऍडव्हान्टेज काय आहे? सीएससी ला, व्हीएलई ला, एजंटला, कन्झ्युमरला, बिलरला, हे सगळं माहिती आज आपण एक अर्धा तासाचे हे प्रेझेंटेशन मध्ये देणार तुम्हाला. प्रेझेंटेशनच्या नंतर जे तरी तुमचे प्रश्न आहेत त्यांचा जवाब पण आपण देणार. कंप्लेन मॅनेजमेंट, रिफंड, रिडर्सल, जे तरी आहे, बिलर कोणतं आहे, रिजन कोणतं आहे, कसं आपल्याला करायचं आहे, त्यामध्ये कसं कमिशन आहे, ते सगळं प्रेझेंटेशनच्या नंतर आपण करूया. एकदा माझी थँक्यू सो मच सगळेजण आपण आले इकडे. आणि हे प्रेझेंटेशन सेकंड स्लाइड, यामध्ये काय दाखवलंय आपण की भारत बिल पेमेंट सिस्टम एक ब्रँड आहे, एक ट्रस्ट आहे. कारण काय, मी तुम्हाला सांगितलं हे आरबीआयचं कन्सेप्च्युलाइज बिल पेमेंट प्लॅटफॉर्म आपण बनवलं आहे आणि इम्प्लिमेंट नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया बीव्हीपीएस डिपार्टमेंट वरून होत आहे. यामध्ये काय आहे, यामध्ये नेटवर्क ऑफ एजंट्स असतं. नेटवर्क ऑफ एजंट्स म्हणजे डिजिटल आणि फिजिकल, जिकडे आपण बिल भरू शकतो. म्हणजे काय है कि जैसे आपका एक सीएससी का नेटवर्क है एजेंट का, वहां पे मैं आशीष सक्सेना जाके अपने बिल भर सकता हूँ. पेटीएम है, फोन पे है, गूगल पे है, अमेजोन है, नेटफ्लिक्स है, कल को Z5 है, हॉटस्टार है, बैंक के मोबाइल ऐप है, बैंक के वेबसाइट्स हैं. वहां पे जहां पे आपको बिल पेमेंट दिखेगा तिकडे तुम्हाला ते भारत बिल पेचं लोगो राईट हँड साइडवर वरती टॉप राईट कॉर्नर मध्ये तुम्ही बघू शकतो. जे तरी मोबाईल ऍप आहे, इट्स अ ट्रस्ट म्हणजे की मला वाटणार अच्छा भारत बिल पेचं लोगो आहे या ऍप्लिकेशन मध्ये, म्हणजे इट इज सर्टिफाईड, ऑथराइज अँड अ प्रॉपर चॅनल विच हॅज बीन रेजिस्टर्ड ऑन भारत बिल पेमेंट प्लॅटफॉर्म, जसं सीएससी रजिस्टर्ड आहे एंटिटी. यामध्ये आपण काय करू शकतो, यामध्ये आपण बिल पेमेंट सर्व्हिसेस आहे, एक स्टँडर्ड मेकॅनिझम आहे, गाईडलाईन्स आहे. कन्झ्युमरचे जे तरी कंप्लेन असणार किंवा पेमेंट बाबत जे तरी असणार ते सगळं माहिती आपण देऊ शकत आहे कॉमन प्लॅटफॉर्म मध्ये. डिजिटल चॅनल मी तुम्हाला सांगितलं, डिजिटल चॅनल म्हणजे मोबाईल ऍप असतं, वेबसाईट असतं, तुमच्या स्वतःच्या जे तरी असणार डिजिटल चॅनल, त्यामध्ये बिल पेमेंट फॅसिलिटी आहे. इंटरऑपरेबल म्हणजे ये ऐसा जरूरी नहीं है कि मुंबई का इलेक्ट्रिसिटी का बिल आप वर्धा में नहीं भर सकते हो,
आसाम इलेक्ट्रिसिटी का बिल आप गढ़चिरौली में नहीं भर सकते हो, कन्याकुमारी का वाटर का बिल आप पुणे में नहीं भर सकते हो, गुजरात का गैस का बिल आप मुंबई में नहीं भर सकते हो। आप अगर विंडो खोल के देखोगे तो भारत बिल पेमेंट पे जितने भी बिलर्स हैं पूरे इंडिया में, वो आप कहीं भी किसी भी सीएससी सेंटर पे जाके बिल पे कर सकते हो। आप किसी भी एजेंट का फ्रंट एंड पे देखेंगे आपको सारे बिलर्स मिलेंगे। ऐसा नहीं है महाराष्ट्र में खाली महाराष्ट्र का, गुजरात में खाली गुजरात का, असम में खाली असम का, कन्याकुमारी में खाली कन्याकुमारी का। तर एक इनको बाइंड किया करके एक सिंगल प्लेटफॉर्म पे लेके आए हैं। मल्टिपल पेमेंट मोड्स, आता आपण सीएससी काउंटरवर जाणार तेव्हा कॅश घेऊन जाणार, बिल भरणार. डिजिटल मध्ये नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, वॉलेट सगळं मोड ऑफ पेमेंट आहे. प्रत्येक पेमेंट आपण जे तरी करणार डिजिटल किंवा फिजिकल चॅनलवर इन्स्टंट कन्फर्मेशन रिसीट जनरेट होणार, म्हणजे SMS किंवा एक आपण त्याला कंझ्युमरला एक इन्स्टंट पेमेंट रिसीट फिजिकल कॉपी देऊ शकतो यामध्ये. याचं फीचर काय आहे, आता महत्व काय आहे, एक VLE ला, एक एजंटला, CSC ला, बिलरला, मी ऍज अ कंझ्युमर, एक मी तुम्हाला सांगितलं एक डिजिटल आणि फिजिकल ऍक्सेसिबिलिटी आहे मला बिल पेमेंट करायसाठी. एक स्टँडर्ड प्रोसेस आहे किंवा की हे ब्रँड कनेक्ट आहे, सिंगल आणि ट्रस्टेड, कारण आरबीआयचे ठरवलेलं हे कन्सेप्च्युलाइज्ड बाय आरबीआय हे प्लॅटफॉर्म. कंप्लेंट मॅनेजमेंट म्हणजे तुम्हाला एक कॅनव्हस आहे तुमच्याकडे, आणि जे तरी कंप्लेंट येणार तुम्ही रेजिस्टर करा, आणि तुम्हाला जे तरी टॅट डिफाईन्ड आहे टाइम, त्यामध्ये तुमचं कंझ्युमर कंप्लेंटचं रिझॉल्व्ह होणार भारत बिल पेमेंट प्लॅटफॉर्म मध्ये. एकच इंटिग्रेशन आहे, म्हणजे आता तुम्ही समजा तुमचं एक इलेक्ट्रिसिटी, डीटीएच, वॉटर, गॅस जे तरी कॅटेगरी 20 कॅटेगरी आहे, मी दाखवणार तुम्हाला नेक्स्ट स्लाइड मध्ये. एकच इंटिग्रेशन मध्ये सगळं आलंय तुम्हाला भारत बिल पेमेंट वरून. कॉस्ट इफेक्टिव्ह, आज तुमचं घर आहे आणि माझं घर आहे, आणि मी तुम्हाला बोलू शकतो की आज की तारीख में आपके और मेरे घर में 7 से लेके 8 नहीं तो 10 बिल तो ऐसे होंगे जो आपको भारत बिल प्लेटफॉर्म पे आप पे कर सकते हो. फॉर एग्जाम्पल महाराष्ट्र में अगर आप मुंबई में है तो 5 इलेक्ट्रिसिटी है आपके पास, जैसे बेस्ट हो गया, टोरेंट हो गया भिवंडी में, अदानी पावर हो गया, MSEDCL हो गया, टाटा पावर हो गया. इसके अलावा गैस, पाइप गैस, महानगर गैस. अगर पाइप गैस नहीं है तो मेरे और आपके घर में बॉटल गैस जरूर होगी, या तो HP की होगी, या भारत गैस की होगी, या इंडियन की होगी. इसके अलावा मेरे पास एक लैंडलाइन होएगा, MTNL, मुंबई लिमिट के बाहर हूं मैं तो BSNL होएगा, और नहीं तो टाटा होएगा, राइट, या फिर एयरटेल के भी जो फिक्स लैंडलाइंस है या वायरलेस लैंडलाइंस है वो भी है. इसके अलावा DTH, हर घर में आज टीवी है, टीवी पे DTH है, सन डायरेक्ट है, वीडियोकॉन है, D2H है, टाटा स्काई है, ये सब है. पोस्टपेड मोबाइल भी हो सकता है, वोडाफोन का या एयरटेल का, और इंश्योरेंस है, EMI है, क्रेडिट कार्ड्स हैं, लोन रिपेमेंट्स है. ये सारे बिल आप BBPS के थ्रू ले सकते हैं. आज की तारीख में इस समय मेरे पास करीब 800 से ज्यादा, 850 से ज्यादा बिलर हैं, जिसमें से 500, 550 से ज्यादा सिर्फ स्कूल्स है. अगर मेरे घर पे 6 से 7 बिल आते तो मैं क्या करता हूँ, उस बिल को भरना जरूरी है मुझे. अब हर एक जगह जाऊंगा अगर मैं, तो मेरा एक खर्चा होएगा, क्योंकि मैं जाके हर एक बिलर के काउंटर पे जाके खड़ा होऊंगा, जाऊंगा, बाइक से जाऊंगा, ऑटो से जाऊंगा, टैक्सी से जाऊंगा, बस से जाऊंगा, खर्चा होएगा. जाके वहां पे लाइन में खड़ा होऊंगा, टाइम जाएगा, एक पूरा दिन निकल जाएगा, या 2 दिन में मैं अपने पूरे 5-6 बिल्स भर पाऊंगा, इंश्योरेंस के, लाइट के, DTH के. तो क्यों मैं ये करूं, क्यों ना खाली एक ही जगह जाऊं, एक CSC सेंटरवर जाऊन मी प्रत्येक बिल, माझे घरी जे तरी येत आहे बिल, सर्व बिल मी भरू शकतो तिकडे जाऊन. म्हणजे एक कॉस्ट इफेक्टिव्ह,
काय आहे माझ्यासाठी. पेमेंट चैनल, अब भारत बिल पेमेंट सिस्टम में मैं आपको जैसे बता रहा था कि आप डिजिटल और फिजिकल दोनों प्लेटफॉर्म से पे कर सकते हैं. तो इसमें मोड क्या है पेमेंट के, आप इसको क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, इंटरनेट बैंकिंग, वॉलेट्स, किसी के भी थ्रू मोड से आप पेमेंट कर सकते हो. सीएससी के काउंटर पे आके मैं उसको कैश में पेमेंट कर सकता हूँ. ये चैनल्स जो है ये फिजिकल और डिजिटल है. आप इस समय जैसे एजेंट है या बिजनेस कॉरेस्पॉन्डेंट बोले जाएंगे सीएससी की ब्रांच, आगे आने वाले टाइम में इसको एटीएम है उसमें भी चला सकते हैं. और इस समय कुछ एक लोग कियोस्क पे यूज कर रहे हैं. मोबाइल बैंकिंग जैसे मैंने बताया मोबाइल ऐप से कर सकते हैं आप. इंटरनेट बैंकिंग मोबाइल ऐप जैसे पेटीएम हो गया, फोन पे हो गया, गूगल पे हो गया, इस पे भी आप कर सकते हैं. बिलर के अलग अलग अमाउंट्स होते हैं. कुछ बिलर बोलते हैं कि नहीं, जितने बिल पे अमाउंट दिख रहा है आपको पूरा अमाउंट लेना है. कुछ बिलर बोलते हैं आप ज्यादा अमाउंट भी ले सकते हैं. कुछ बिलर्स बोलते हैं कि आप जो बिल का अमाउंट आ रहा है उससे कम भी ले सकते हैं. तो हर एक बिलर का जो भी प्रोविजन होता है वो भारत बिल पेमेंट सिस्टम में हमने दिया हुआ है. ये जो लिस्ट आपके सामने इस समय स्क्रीन पे आ रही है ये दिखा रही है कि आरबीआई ने कौन कौन से एंटिटीज को ऑथराइज किया है, जिसमें से एक आपकी एंटिटी है नॉन बैंक के सेक्शन में सीएससी. ऊपर की तरफ सारे बैंक्स है. करीब 70 एंटिटीज हैं जिसमें से 60 बैंक और 10 नॉन बैंक है. 10 नॉन बैंक में से एक सीएससी है. ये बहुत बड़ी उपलब्धि है क्योंकि एक भारत बिल पेमेंट सिस्टम के साथ जुड़ना एक नेशनल स्कीम जो आरबीआई की कंसेप्चुअलाइज स्कीम है, ये बहुत बड़ी चीज है आपके लिए. और इसमें आप देखेंगे सारे बैंक से और नॉन बैंक कैटेगरी में कुछ एक ऐसे भी हैं जिनके एजेंट नेटवर्क भी है, जैसे स्पाइस मनी हो गया या ऑक्सीजन हो गया या विक्स कैश हो गया. लेकिन अगर मैं सीएससी को इनके सामने कंपेयर करूंगा तो सीएससी का जो फुटप्रिंट है, या हम बोलते हैं कि सीएससी कहाँ कहाँ है, रूरल में है, सेमी अर्बन में है, अर्बन में है, तो फुटफॉल जो है लोगों का बहुत ज्यादा है सीएससी के आउटलेट्स पे. जैसे बताया था कि भारत बिल पेमेंट में बहुत सारी कैटेगरीज है. इस समय लगभग आपल्याकडे 20 कॅटेगरीज आहे. म्हणजे एक तर आपलं जेनरिक कॅटेगरी असतं इलेक्ट्रिसिटी, वॉटर, गॅस, डीटीएच, टेलिकॉम. त्याच्यानंतर काय, त्याच्यानंतर मोठी कॅटेगरी सर्वांपेक्षा मोठी असणार तुमची इन्शुरन्स आहे किंवा क्रेडिट कार्ड पेमेंट आहे, लोन रिपेमेंट आहे. मोठं तर मोठं आपलं एसेन्शियल मध्ये एलपीजी गॅस. एलपीजी गॅस मध्ये वन व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट, भारत गॅस, एचपी गॅस आणि इंडियन, तिघांचं आपण बुक आणि पेमेंट करू शकतो. म्हणजे इट इज नॉट ओनली बुकिंग, यू कैन ऑल्सो डू पेमेंट अगेन्स्ट दैट बुकिंग इंस्टेंटली. म्हणजे सिलेंडर बुकिंग आपण करू शकतो. सिलेंडर बुकिंग अगर मैं महाराष्ट्र की बात करूं तो पाइप्ड गैस में आपके पास महानगर गैस और एक पुणे का महाराष्ट्र गैस लिमिटेड, नेचुरल गैस लिमिटेड, वो है 2. बॉटल गैस में तीनों है, जैसे मैंने बताया भारत गैस, एचपी गैस, इंडियन गैस. बुक एंड पे, बुकिंग आणि पेमेंट इन्स्टंटली. त्याच्यानंतर आपलं घरी एक कार असणार, कार मध्ये मॅन्डेटरी आता फास्टॅग आहे. आता फास्टॅग आपण रिचार्ज करणार, कुठे जायचं आहे आपल्याला, आपण जाणार बँकच्या वेबसाइटवर, आपण जाणार फास्टैग सेंटरवर कुठेतरी. सीएससी के पास आज वो एडवांटेज है कि आपकी गाड़ी में चाहे एचडीएफसी का हो, चाहे आईसीसीआई का हो, चाहे कोई सा भी फास्टैग स्टिकर लगा है, आप उसको रिचार्ज कर सकते हैं. कस्टमर आपके पास आके सीएससी में उस कार्ड का नंबर देके उस पर रिचार्ज कर सकता है. ऐसे ही केबल टीवी में इस समय हमारा हाथवे से इंटीग्रेशन हो रहा है, और सॉरी इन डिजिटल से इंटीग्रेशन हो रहा है. फिलहाल हाथवे का आप कोई भी ले सकते हैं. ब्रॉडबैंड के सारे मेजर ब्रॉडबैंड प्लेयर्स हैं, उनके बिल्स आप ले सकते हैं. हाउसिंग सोसाइटीज एक कैटेगरी है जिसमें हाउसिंग सोसाइटीज आ रही है. स्कूल फीस, एजुकेशनल फीस में स्कूल फीस, जैसे मैं बता रहा करीब 550 स्कूल्स है, महाराष्ट्र के भी स्कूल आएंगे धीरे धीरे, सब्सक्रिप्शन आ रहा है. बाकी के जितने भी लोन रिपेमेंट्स है,
इसमें अगर मोटे मोटे तौर पे मैं देखूं तो आपको ये एडवांटेज है, आज आपके पास जितने कस्टमर आते हैं, इन 20 कैटेगरीज में से ऐसा हो ही नहीं सकता है कि उसके पास 10 से 12 बिल कोई ऐसे आते ही नहीं हो जो इस कैटेगरी में नहीं है। इलेक्ट्रिसिटी बिल उसका या तो एमएससीडीसीएल आएगा, टाटा पावर आएगा, बीएसटी आएगा, टोरेंट आएगा या अदानी आएगा। बेस्टकॉम सॉरी टेलीकॉम में या तो उसके पास एमटीएनएल आएगा या बीएसएनएल आएगा जो महाराष्ट्र में है। पाइप्ड गैस में महानगर गैस आएगा या महाराष्ट्र नेचुरल गैस आएगा जो बीबीपीएस पे है। इंश्योरेंस में लाइफ, हेल्थ, जनरल तीनों है। एलआईसी अभी आने वाला है, वो भी सबके घर पे इंश्योरेंस रहता है। फास्टैग रिचार्ज सबके पास आज, जिसके पास 4 व्हीलर है उसके पास एक स्टिकर है जो मैंडेटरी है, उसको रिचार्ज करना है तो वो भी आप कर सकते हो। अगर पाइप गैस नहीं आ रही मेरे घर पे, तो मेरे घर पे खाना बॉटल गैस से बन रहा है, या तो भारत गैस होगी, इंडियन होगा या एचपी होगा, वो भी बीबीपीएस पे है। क्रेडिट कार्ड पेमेंट्स वो भी बीबीपीएस पे है। केबल टीवी, डीटीएच, सन डायरेक्ट बोलिए, वीडियोकॉन बोलिए, D2H बोलिए, एयरटेल बोलिए, टाटा स्काई बोलिए, वो भी बीबीपीएस पे है। तो ऐसा कोई भी एक बिल नहीं मिलेगा आपको किसी के घर पे जो बीबीपीएस पे नहीं आप पेमेंट कर सकते हो। बीबीपीएस सीएससी से वैसे ही जुड़ा हुआ है। हर एक एजेंट के पास बीबीपीएस की विंडो है। विंडो को जैसे ही वो खोलता है, हर एक कैटेगरी में सारे बिलर्स लिस्टेड है। तो बोलने का अर्थ मेरा ये है कि आपके पास आज जो भी कस्टमर आता है, आप उसको अवेयरनेस करिए कि देखिए अब आप खाली अपना इलेक्ट्रिसिटी का ही बिल नहीं, आप ये और भी बिल्स आप पे कर सकते हैं। आप बॉटल गैस बुक करके पेमेंट भी कर सकते हैं वहां इंस्टेंटली। आप अपना गाड़ी का रिचार्ज भी कर सकते हैं और बाकी की सारी कैटेगरीज। हर एक एजेंट को इसमें एक कमाई का जरिया मिलता है, बिजनेस मिलता है, जिससे वीएलई का भी भला होता है और सीएससी का भी भला होता है। कंज्यूमर को खाली सीएससी के काउंटर पे जाके सारे बिल्स का भुगतान करना है, बाकी सगळे त्याला फिरायचं नाहीये प्रत्येक ठिकाणी बिलरचं। टाइम कंझ्युमिंग असतं, कॉस्ट, आणि दुसरं की आपण आपल्याला एक बिल मिळालं तर लगेच आपल्याला भरायचंय। डिजिटलवर कोणी जाणार नाही जाणार, त्याला फिजिकल कॉपी पाहिजे तर तुम्ही रिसीट पण देऊ शकतो। तसं हे जे स्क्रीन आहे हे दाखवतं आपल्याला की बिलरला काय असं एडवांटेज आहे। एक थोडंसं मी तुम्हाला सांगतो की बिलरला एडवांटेज आहे, त्याला एक अश्युरन्स भेटतं की कारण मी भारत बिल पेमेंट प्लॅटफॉर्मवर आला म्हणजे एक नॅशनल स्कीम आहे, आरबीआयची कन्सेप्च्युअलाइज स्कीम आहे आणि ब्रँडेड आहे, एक गॅरंटीड सेटलमेंट आहे। म्हणजे कसं की माझे कंझ्युमरचे पैसे त्यांनी भारत बिल पेमेंट सिस्टमवर टाकलं तर सेफ आहे आणि प्रॉपर चॅनल, एक संघटित त्यांची प्रणाली असती, त्यांची गाईडलाईन्स असती, त्याच्यावरच येणार ते सगळं। एक ऍक्सेसिबिलिटी आहे, म्हणजे काय कंझ्युमरला आपण भारत बिल पेमेंट दिलं की म्हणजे एमएससीडीसीएलच्या बिल तुला कंझ्युमरला इकडे उभं राहायची गरज नाही माझ्या काउंटरवर, तुम्ही घरी बसून बसून भरा, पेटीएम आहे ना भरा तिकडे, भारत बिल पेमेंट आहे, सीएससी आउटलेट आहे ना जावा तिकडे, भारत बिल पेमेंट आहे असं। आणि एक सिंगल इंटिग्रेशन आहे, कंप्लेंट मॅनेजमेंट पण ऍड्रेस करू शकतो प्लॅटफॉर्मवर। आणि कंझ्युमर पाहिजे काय, कंझ्युमर एक इन्स्टंट कन्फर्मेशन पाहिजे, ते आपण देऊ शकतो त्याला। कसं, आयदर इलेक्ट्रॉनिक रिसीट नाहीतर एक जेनरिक जे आपलं फिजिकल कॉपी असतं। प्रत्येक रिसीटवर बी एश्योर्ड चं लोगो असतं आपलं, तर ती गाईडलाईन्स मध्ये आहे। आणि दुसरं महत्वाचं हे आहे, म्हणजे मला जे बोलायचं आहे तुम्हाला की कंझ्युमरला जे बेनिफिट आहे मी तुम्हाला सांगितलं, त्याला एक कन्व्हिनियन्स आहे, कॉस्ट इफेक्टिव्ह आहे, त्यांच्या हातामध्ये कंट्रोल आहे किंवा कधी पण ते सीएससीच्या आउटलेटवर जाऊ शकतो आणि त्याला बोलू शकतो की बघा माझ्या हे बिल चं पेमेंट नाही झाला, म्हणजे काहीतरी जे तरी कस्टमर ऍड्रेस तुम्हाला करणार कंप्लेंट। एक युनिफॉर्म एक्सपिरियन्स म्हणजे कोणत्याही ठिकाणी जाणार, पुणे, वर्धा, गडचिरोली, नागपूर, मुंबई, कल्याण, डोंबिवली, उल्लासनगर, हर एक आउटलेट पे उसको सारे बिल्स दिखेंगे।
जैसे मैं आपको बार बार बोल रहा हूँ कि ऐसा नहीं है कि अगर वो एक कोने में किसी महाराष्ट्र में जाएगा तो उसको बॉम्बे के इलेक्ट्रिसिटी बिलर्स नहीं दिखाई देंगे। उसको MSEDCL बिल पे करना है वो भी पे कर सकता है, अदानी इलेक्ट्रिसिटी भी पे कर सकता है, टोरेंट भी पे कर सकता है, भिवंडी के बिल, और बेस्ट के बिल भी पे कर सकता है, और टाटा पावर मुंबई के भी पे कर सकता है। तो अगर वो मूवमेंट है कंज्यूमर का, वो कहीं भी जाके CSC के आउटलेट और रिसीट मिल जाती है उसको इंस्टेंट। यूनिफॉर्म एक्सपीरियंस है, जहां पे भी वो देखेगा CSC और भारत बिल पे का लोगो, उसको एक ट्रस्ट डेवलप हो जाता है, क्योंकि ये एश्योर्ड और रिलायबल सर्विस है। तो दिस इज ऑल अबाउट भारत बिल पेमेंट सिस्टम। मुझे जो आपको बताना था कि सबसे इसमें इंपॉर्टेंट क्या है, अगर मैं कैटेगरी में देखूंगा तो इसमें मैं खाली 2 मिनट लेना चाहूंगा आप सब लोगों का, उसके बाद आपके सवाल जवाब प्रश्न का वो करेंगे। सबसे पहली बात है कि MSEDCL, आज की तारीख में MSEDCL करीब लगभग 2,25,00,000 कंज्यूमर्स हैं। अब इन 2,25,00,000 कंज्यूमर्स में सबसे ज्यादा आउटलेट्स जो है CSC के होंगे थर्ड पार्टी में, जहां पे कस्टमर जाके अपने बिलों का भुगतान कर सकता है, म्हणजे बिल पेमेंट करू शकतो। आपल्याला महत्वाचं काय आहे की प्रत्येक कस्टमरच्या घरी एक इलेक्ट्रिसिटी बिल तर असतंच पर मंथ। ये जो कस्टमर है ये आपके लिए बहुत इंपॉर्टेंट है। फॉर एग्जाम्पल, आज अगर आप बोलते हैं कि मेरा महाराष्ट्र में सेटअप जो है CSC का करीब 35,000 आउटलेट्स हैं या 22,000 आउटलेट्स हैं, एक्स जितने भी है, हर एक आउटलेट पे अगर 4 कस्टमर या 5 कस्टमर आके पर मंथ सिर्फ MSEDCL बिल भरता है, तो अनूप सर इसमें ऐड करेंगे आगे, आप देखेंगे कि उसको कि कितना कमीशन का फायदा है, आपको भी कितना फायदा है, कंज्यूमर के बिल्स आने से कितना हमारा बढ़ेगा ट्रांजैक्शंस। इलेक्ट्रिसिटी बिल के बाद कैटेगरी है जो सबसे इंपॉर्टेंट है, LPG गैस, और इसको मैं बार बार बोल रहा हूं, बंधुजन, फक्त बुकिंग नाही, बुकिंग आणि पेमेंट इन्स्टंटली करू शकतो कस्टमर, आणि इंडियन HP आणि भारत गॅस तिघांची ही दोन जे कॅटेगरी आहे बहुतेक इम्पॉर्टंट आहे। अनूप सर यावर संदर्भात ऍड करणार, आपण काय तरी कसं करणार, एक टार्गेट ठरवू शकतो आपण सगळ्यांसाठी। आणि फास्टैग रिचार्ज पण एक कैटेगरी है जिसका आप लोग लाभ उठा सकते हैं, क्योंकि आज ज्यादातर लोगों के पास गाड़ी है, और जिसके पास गाड़ी है उसके पास एक फास्टैग होता ही होता है जो मैंडेटरी है। सो आई जस्ट put it back to Anup sir to engage and take it further, please. धन्यवाद आशिष सर, आपण फार छान भारत बिल पेमेंट सिस्टीम याबद्दल माहिती दिली। यामध्ये जर आपण बघितलं, आता हे फेसबुक लाईव्ह आपलं सेशन चालू आहे, याच्यात आपल्याला काही प्रश्न पण आले, काही आपल्याला डाऊट्स पण आले, ते आपण काही डाऊट्स आपण घेऊया। त्या दरम्यान आपल्यासोबत अनूप सर जॉईन होतील। आता आपल्यासोबत वैभव सर पण जॉईन झालेले, जे आपले स्टेट हेड आहे। वैभव सर, आपलं पण आजच्या या ऑनलाईन सेशन मध्ये आपलं स्वागत आहे सर। सर, आपण इथे भारत बिल पेमेंट सिस्टीम बद्दल आपण इथे जाणून घेतलं। आपल्याला आशिष सक्सेना यांनी गायडन्स केलं, यांनी गाईड केलं आपल्या सगळ्या BLE की भारत बिल पेमेंट सिस्टीम मध्ये कुठल्या कुठल्या सर्व्हिसेस आहे आणि त्यांचे फायदे काय आहे। तर त्यामध्ये सर, आपण आपल्याला काही ऍड करायचं असेल तर आपण ऍड करू शकतात। डिजिटल कॅडेट च्या माध्यमातून जर आपण जे डिलिव्हरी आपण प्रोजेक्ट केलंय त्या अनुषंगाने सर आपण थोडं गाईड केलं तर बरं। ठीक, म्हणजे BLE मित्रांनो, भारत बिल पेमेंट सिस्टम्स हे एक काय म्हणतो आपण, दिस वुड बी अ खुलजा सिमसिम काइंड ऑफ अ छडी आपल्या हातात असणार आहे। तुम्हाला CSC 3.0 ची कल्पना दिलेलीच आहे। त्याच्यात त्यागी सरांनी खूप अगोदर हा कॉन्सेप्ट समजावून सांगितलं होतं आपल्याला, की आपल्याकडे आपण ही जी डिजिटल कॅडेट साइन अप करा म्हटलं, जसं समीर आता सांगितलं की या डिजिटल कॅडेट्सने साइन करून याच्यात निदान एक मुलगा आणि एक मुलगी हे असले पाहिजेत डिजिटल कॅडेट्स।
आणि आपला CEC 3.0चा कॉन्सेप्ट असा आहे की आपल्याला घरोघरी जाऊन सेवा द्यायची आहे. तर आज हे काय जे काय बिल भरणं वगैरे जे आहे हे करण्याकरता कदाचित हे कस्टमर तुमच्याकडे येत असतील, पण सगळे येत नसतील. काही जण दुसरीकडे पण जात असतील. CSC 3.0 मार्फत जर का आपण आपल्या डिजिटल कॅडेट्सची तयारी केली, त्यांना ट्रेनिंग दिलं आणि त्यांना त्यांच्या मोबाईलवरती आपला जो डिजिटल सेवा पोर्टल आहे ते डाउनलोड करून त्याच्यातून आपण भारत बिल पेमेंट सिस्टीम ऍक्सेस करून प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांची जेवढी पेंडिंग बिल असतील ती सगळी बिलं आपण त्यांच्या घरपोच सेवा देऊन त्यांच्याकडून ती घेऊ शकतो. आणि त्यांना सुद्धा हा फायदा असेल की त्यांना घर बसल्या पेमेंट करता येईल. त्याच्यामुळे एक जो मुद्दा आहे की काही जण म्हणतात की याच्यात 5 रुपये जास्त येतात, 10 रुपये जास्त येतात. सर्व्हिस हा एक कॉन्सेप्ट आहे जो आपल्या भारतात फारसा कधी एवढा प्रचलित करण्यात आला नव्हता. कुठेही सर्व्हिस ही जर का आपण पोहोचत असू तर त्या सर्व्हिस करता काहीतरी खर्च असतो. सर्व्हिस समजा तुमच्या दरवाजापर्यंत पोहोचली तर तुम्हाला दरवाजापर्यंत येऊन ती सेवा देण्याकरता तुम्हाला त्याच्यावरती सुद्धा काय जे काय त्यांचे नॉमिनल चार्जेस असतील ते द्यावे लागतात. कारण ही सर्व्हिस देणारी जी माणसं असतात या माणसांचं पोट कशावर चालणार. त्यामुळे आज जर का कस्टमर्स बऱ्याच जणांनी मला हे सांगितलेलं आहे की आपण बिल भरतो बीबीपीएस थ्रू जे बिल भरतो भारत बिल पेमेंट सिस्टीम थ्रू, त्याच्यामध्ये कस्टमर्स जेव्हा असं कंप्लेंट करतात की अरे तुम्ही जास्त का पैसे घेताय, मग ते त्या बँकेत किंवा तिकडे कुठेतरी, पण त्याला तुमच्या लक्षात येत नाही की तो कस्टमर तुमच्या घरासमोर राहणार असतो, तुमच्याकडे तो चालत येतो, त्याला आणखीन कुठे जायचं असेल तर त्याला आयदर काय एसटीने जावं लागतं किंवा त्याची स्वतःची गाडी टू व्हीलर असेल ती घेऊन जावी लागते. त्याचा वेळ वाया जातो आणि बरंच त्याला त्याच्याकरता मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे हे एक समजा त्याच्या घरीच त्याला ही पेमेंट मिळते किंवा त्याच्या घराच्या समोर मिळते, तर त्याच्याकरता त्याचा वेळ आणि पैसे बऱ्याच प्रमाणात वाचल्याने त्याला हे 5-10 रुपयाचे सर्व्हिस चार्जेस एक्स्ट्रा असतात या प्रत्येक सेवेमागे ते द्यायला प्रॉब्लेम येणार नाही. हा कॉन्सेप्ट तुम्ही कस्टमर्सना समजावून सांगितलं पाहिजे. कारण कुठेतरी त्या कस्टमरला आपल्या लोकांना फुकटाची सेवा सगळ्यांनाच, तुम्हाला पण खूप आवडतं, फुकट काही मिळालं तर खूप आवडतं, पण देर इज नो सच थिंग एज फ्री लंच इन दिस वर्ल्ड. आपल्याला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक सेवेकरता आपल्याला त्याचा काहीतरी दाम मोजावा लागतो आणि तो दाम आपण मोजायला सुरुवात केली तर आपल्याला रिलायबल आणि क्वालिटी सर्व्हिस ही त्याच्यातून आपल्याला मिळू शकते. क्वालिटी सर्व्हिस म्हणजे जसं आता सक्सेनाजींनी सांगितलं, आशिषजींनी सांगितलं की एक प्रकारचा कॉन्फिडन्स आहे. तुम्ही बीबीपीएस म्हणून पेमेंट देता म्हणजे बीबीपीएस ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या त्यामुळे सुपरविजन खाली नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियानी तयार केलेलं एक ऍप्लिकेशन आहे. त्या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून आपण बऱ्याच बिल जे तुमच्या सर्व्हिस प्रोव्हायडर्स आहेत, युटिलिटी प्लेयर्स आहेत, त्यांना एकत्रित आणलेलं आहे आणि त्या कुणाचंही असो, कुठल्याही राज्यात असो, त्यांची बिल आपल्याला भरतात. त्यामुळे CSC 3.0 याच्याकरता हा एक खूप महत्वाचा मुद्दा असणार आहे आणि म्हणूनच एक तर भारत बिल पेमेंट सिस्टीम वरती सगळ्यांनी सवय करून घ्या. तुम्हाला काही इश्यूज येत असतील तर ते इश्यूज आपण सॉर्ट आउट करू. पण हे आपल्याला कस्टमरला नक्की समजून सांगता आलं पाहिजे की फॉर सर्व्हिस देर इज अ चार्ज विच इज कॉल्ड सर्व्हिस चार्ज. ते एक. आणि दुसरं CSC 3.0 जे आपलं स्वप्न आहे, आता 2.0 वरून आपण 3.0 कडे जाऊ, त्यावेळेस तुमच्याकडे डिजिटल कॅडेट हा असला पाहिजे. आज आपल्याकडे अजून आपले जेवढे VLE आहेत त्या अनुषंगाने बघायला गेलं तर पूर्ण महाराष्ट्रात आपल्याकडे 2,30,000 डिजिटल कॅडेट्स असले पाहिजे. त्याच्या वेळी अगेन्स्ट आपल्याकडे आतापर्यंत फक्त 36,000 डिजिटल कॅडेट्स साइन अप झालेले आहेत. याचाच अर्थ हा की आपल्या इथे प्रत्येक आपल्या VLE अजून डिजिटल कॅडेट्स साइनिंग अप केलेलं नाहीये. आणि तुमच्याकडे जी लोक काम करतात, तुमच्याकडे तुम्ही काही जणांनी इकॉनॉमिक्स काम केलंय तर त्याच्यात जे तुमचे एन्युमिनेटर्स होते किंवा आजूबाजूला जी काय मुलगा मुलगी कॉलेजमधले असतील, तुमच्याकडे ऑपरेटर्स असतील, ह्या लोकांना तुम्ही डिजिटल कॅडेट म्हणून साइन अप करून टाका. कारण याने तुमचं CSC 3.0चं काम खूप सोपं होणार आहे. आणि त्याच्याशिवाय आपल्या ज्या अनेक सेवा ज्या येत आहेत, म्हणजे आता आपण CSC ग्रामीण ई स्टोअर किंवा CSC पतंजली सेवा किंवा आणखीन सुद्धा बऱ्याच कंपन्या आपल्या टायअप होत आहेत, त्यांची जे काय प्रोडक्ट्स आहेत ते त्यांच्या ऑर्डर्स ऑनलाईन त्यांच्याकडे जातील, पण त्याची डिलिव्हरी जी असेल
त्याचं लॉजिस्टिक्स ना रुरल लेवलला आपण सांभाळू शकतो, रुरल लेवललाच नाही तर इव्हन शहरी लेवलला आपण समजू शकतो. त्यामुळे तुम्ही जर का एक डिजिटल कॅडेट्सची टीम स्वतः जवळ तयार करून ठेवली तर सगळ्या सेवा या बीबीपीएस म्हणा किंवा ग्रामीण स्टोअर म्हणा, पतंजली म्हणा आणि ऑफकोर्स सीएससी 3.0 खाली डोअर टू डोअर सर्व्हिस हा जो कॉन्सेप्ट आहे हा आपल्याला अतिशय इफेक्टिव्हरित्या राबवता येईल. त्यामुळे प्रत्येकाने सर्वात अगोदर आपल्या इथे डिजिटल कॅडेट्सचा साइन अप करून घ्या. हा नंबर दाखवा. डॉक्टर त्यागींची त्यांनी खूप मोठी अपेक्षा लावली महाराष्ट्राकडून की महाराष्ट्र खूप प्रगत राज्य आहे आणि महाराष्ट्रातल्या लोकांच्या घरापर्यंत सेवा पोहोचल्या तर दॅट वुड बी अ बिग स्टोरी. महाराष्ट्रातली लोक मग पैसे द्यायला कचरणार नाही. घरपोच सेवा दिल्यावर कोणीही तुम्हाला ती त्या सेवेकरता हे नाही करणार. आणि लेट अस बिकम द फर्स्ट स्टेट टू एन्श्युअर दॅट ऑल काइंड ऑफ सर्व्हिसेस आर रीच्ड टू दी कस्टमर्स डोर स्टेप. प्रत्येक माणसाच्या घरोघरी जाऊन आपण ही सेवा देऊ शकू. याच्याच करता भारत बिल पेमेंट सिस्टीम त्याच्या अंतर्गत जेवढे युटिलिटी बिलर्स आहेत आणि इलेक्ट्रिसिटी बिलर्स आहेत आणि आणखी बरेच प्रायव्हेट सेक्टरचे पण सर्व्हिस प्रोव्हायडर्स आहेत ते सगळे याच्यातून आपल्याला मिळणार आहे आणि ह्या सेवा तुम्हाला त्यांच्या घरी देता येणार आहे. त्यामुळे लेट्स डू इट इन अ बिग वे. डिजिटल कॅडेट्सना साइन अप करा. भारत बिल पेमेंट सिस्टीम वरती तुम्ही तुमच्या काय स्वतःची सवय करून घ्या. गेट यूज टू इट. म्हणजे तुम्हाला तुमच्या डिजिटल कॅडेट्सना पण ते समजावून सांगता येईल आणि लेट देम गो इन टू द फील्ड. कारण हे तुमचंच आहे, तुमच्याकरताच काम करणार आहेत आणि त्यांच्यामुळे जो इन्क्रिमेंटल बिझनेस जो येणार आहे त्याच्यातून तुम्हालाच फायदा होणार. राईट. So let's become the lead state in India to get onto CSC 3.0 and ensure every service is reached to the customer's doorstep. Thank you. Sameer. ऑलराईट, थँक्यू सर. आपण अतिशय चांगलं आपले सगळे वेली बंधू आणि भगिनी यांना मार्गदर्शन केलं. सगळ्यांना अतिशय चांगल्या प्रकारे आपण गाईड केलंय की कशा प्रकारे भारत बिल पेमेंट सिस्टीम वरती ज्या सर्व्हिसेस आहे, युटिलिटी बिल्स आहेत, त्या सगळ्या बिल्स सगळ्या लोकांपर्यंत डिजिटल कॅडेटच्या माध्यमातून पोहोचवायचे किंवा त्यांना आपण त्या सगळ्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करायच्या. आता आपल्याकडे सर हे ऑनलाईन सेशन फेसबुक लाईव्ह वरती चालू असताना आपल्याला काही प्रश्न पण आलेत. मी आशिष सक्सेना यांना विनंती करतो की त्यांनी वन बाय वन आपण त्याच्यावरती डिस्कस करूया. जर आपण सगळे व्हीएलई मित्रांना मी विनंती करतो की आता जी स्क्रीन मी शेअर केली त्याच्यात आपल्याला दिसतंय की कुठल्या कुठल्या सर्व्हिसेस आता भारत बिल पेमेंट सिस्टीम मध्ये ऍक्टिव्ह आपल्याला आपल्या स्क्रीनवरती दिसतंय. फॉर एक्झाम्पल मी इथे एक युटिलिटी म्हणून एक ऑप्शन आहे. युटिलिटी ऑप्शनवर क्लिक केलं की आपल्याला इथे बाजूलाच समोर बिल पेमेंट असं एक ऑप्शन दिसतं आणि बिल पेमेंटवर क्लिक केलं की हे इथे आपल्याला नंबर ऑफ कुठले बिलर्स याच्यामध्ये अवेलेबल आहे ते दिसतं. याच्यात जर आपल्याला हे सगळे स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्डचे बिलर्स आहेत. याच्यात आपल्याला महाराष्ट्र बघायचं असेल तर जस्ट आपण इथे महाराष्ट्र असं सर्च करा. मग इथे आपल्याला महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी लिमिटेड हे दिसेल. याच्यावर क्लिक केलं की आपण इथे कंझ्युमर नंबर, बिलिंग युनिट हे जे आपल्या बिल वरती असतं ते टाकून मग आपण इथे मोबाईल नंबर टाकून फेच बिल करू शकतो आणि जी काही अमाऊंट आहे ती अमाऊंट आपल्या वॉलेटमधून तेवढी अमाऊंट आपली डिडक्ट होईल आणि बिल पे होईल. आता सर इथं बिल पे झाल्यानंतर आपल्याला एक प्रश्न आलाय की बिल कन्फर्मेशनचा काही SMS समोरच्या म्हणजे ज्याचं ते बिल असतं त्या कस्टमरला बिल कन्फर्मेशनचा काही SMS BBPS कडून दिला जातो का किंवा त्याला बिल कन्फर्मेशन बघा, एक तर रिसीट तुमचे जनरेट होणार तिकडे फिजिकल कॉपी रिसीटची, बरोबर. आणि नॉर्मली MSCDCL मध्ये नॉर्मली MSCDCL मध्ये इट टेक्स मॅक्सिमम 2 hours टू पोस्ट द अपडेट, लेटेस्ट अपडेट ऑफ द बिल. मॅक्सिमम 2 hours बिलरनी जे आपल्याला सांगितलंय. ठीक आहे म्हणजे मॅक्सिमम 2 तासामध्ये हे बिल अपडेट होतं. मैं CSC पे आता हूँ और अपना बिल पेमेंट करता हूँ MSCDCL का, उसी वक्त वो एजेंट मेरे को एक रिसीट दे देता है. राइट. फॉर एग्जाम्पल अगर एजेंट रिसीट नहीं देता है, लाइट नहीं है या कुछ नहीं है या प्रिंटर पे पेपर अटक गया है ना, उसमें कुछ घबराने की बात नहीं है. अगर ट्रांजैक्शन प्रोसेस हो चुका है, सिस्टम में सक्सेस आ चुका है, वो ट्रांजैक्शन बिलर के पास जाएगा ही जाएगा. और मैक्सिमम 2 घंटे के बाद अगर कंज्यूमर बिलर के वेबसाइट पे जाके चेक करेगा, वो कंज्यूमर नंबर डाल के, उसको आएगा नो बिल पेमेंट ड्यू. दिस इज देयर. अच्छा,
तर मित्रांनो, आता इथे आपल्याला आशिष सरांनी सांगितलं की जे आपलं जो प्रश्न होता की बिल कन्फर्मेशनचा SMS जातो का, तर SMS हा त्याला जातो, बिलर कडून पण जातो, आणि MSCDCLच्या केसमध्ये 2 तासामध्ये ते बिल अपडेट होतं. म्हणजे आपण पैसे पे केल्यानंतर 2 तासांनी ते MSCDCLच्या सर्व्हरवरती अपडेट होतं. त्यामुळे ते जे बिल आहे ते बिल पूर्णपणे पे केलं जातं. हा त्याचा पूर्ण अर्थ आहे. यामध्ये सर अजून एक प्रश्न होता की जसं महाराष्ट्र स्टेट, जसं आपण सुरुवातीला सांगितलं की महाराष्ट्र स्टेटमध्ये जे VLE आहे ते महाराष्ट्र स्टेटमधले VLE बाकीच्या स्टेटचं पण युटिलिटी बिल्स वापरतात. तर आता एखाद्याने ते बिल एखाद्याने दुसऱ्या, फॉर एक्झाम्पल महाराष्ट्रामधल्या व्यक्तीने कर्नाटका इलेक्ट्रिसिटी बोर्डचं बिल भरलं आणि त्याच्यामध्ये ते बिल भरताना त्याला काहीतरी इश्यू झाला किंवा ते कुठेतरी ट्रान्झॅक्शन अटकलं किंवा फेल झालं, तर अशा केसमध्ये नेमकं काय करायला लागतं किंवा काय काळजी घ्यावी VLE ने? जरा समजा की आशिष सक्सेना चाललं कर्नाटकमध्ये आणि कर्नाटकच्या CSC वरून जाऊन त्यांनी MSCDCLचं बिल भरून आलं तिकडे, आणि काहीतरी चुकी झाली आणि ते रिफंड आलं समजा. आता हे आहे फिजिकल, राईट? फिजिकल मध्ये काय असतं की आपलं BBPS मध्ये आम्ही ठरवलं आहे की रिफंड नाही देणार आपण. म्हणजे प्रत्येक ट्रान्झॅक्शन हॅज टू बी सक्सेसफुल. वी आर नॉट गोइंग टू हैव एनी ट्रांजेक्शंस व्हिच आर नॉट सक्सेस और या फिर डीम ट्रांजेक्शन. तो जब तक वो रिसीट जनरेट नहीं होगी सक्सेस की, तब तक वो उधर से कस्टमर को आप ट्रांजेक्शन की रिसीट जनरेट ही नहीं कर सकते. नंबर 1. नंबर 2, जस्ट इन केस अगर कुछ ऐसा होता है डिजिटल में, इट इज वेरी इजी that money will flow back into that customer's wallet या अकाउंट या क्रेडिट कार्ड या जिससे भी पे किया उसने. फिजिकल में तब तक वो रिसीट सक्सेस वाली, जब तक ट्रांजैक्शन सक्सेस नहीं होगा तब तक वो जनरेट नहीं होगी. ये सिस्टम में हमने पहले से ही रखा हुआ है. तो अगर सपोज कस्टमर मुंबई से कर्नाटक गया या कर्नाटक से मुंबई आया है, उसको कोई प्रॉब्लम नहीं है, CSC उसके लिए जुड़ा हुआ है. आप किसी भी CSC के सेंटर पे जाके कस्टमर कंप्लेन कर सकते हैं. ये जरूरी नहीं है कि अगर आप आसाम गए हैं और वहां पे CSC है लेकिन आपने CSC मुंबई में पेमेंट किया था तो आप CSC के आसाम के आउटलेट पे जाके कस्टमर कंप्लेन नहीं कर सकते. आप कर सकते हैं प्लेट जहां पे इनिशिएशन हुआ है, और कहीं भी आप कंप्लेन का जो है वो अपडेट ले सकते हैं. मतलब ये जरूरी नहीं है कि आप एक ही प्लेटफॉर्म से अपडेट ले पाए, आप किसी भी सेंटर पे जाके उसका अपडेट ले सकते हैं. लेकिन सबसे पहली बात, सबसे इंपॉर्टेंट, जब तक ट्रांजैक्शन सक्सेस नहीं होगा रिसीट जनरेट नहीं होगी. ओके ओके, थँक्यू सर. इथे आपल्याला अजून एक प्रश्न आहे की काही काही ग्रामीण भागामध्ये बऱ्याचशा घरामध्ये म्हणा किंवा बऱ्याच लोकांकडे मोबाईल नसतात, पण ते आपल्याकडे लाईट बिल भरताना मोबाईल नंबर ही मॅन्डेटरी फील्ड आहे. तर एका VLE ने विचारलंय की मी ग्रामीण भागात आहे, इथे अनेक जणांकडे मोबाईल नाही, पण वीज बिल भरताना मोबाईल नंबर हा मॅन्डेटरी आहे, तर ती एक अडचण येते असं त्यांनी म्हटलंय. तर त्याच्यावरती काय आपल्याला? आमचे जे भारत बिल पेमेंट सिस्टम आहे त्याच्यावर मोबाईल आणि ईमेल मॅन्डेटरी नहीं है. ओके, उस पर मैंडेटरी नहीं है. अब इसका सेकंड क्वेश्चन मैं भी पूछता हूं, किसी को ऐसा भी क्वेश्चन आया होगा कि अगर आशीष सक्सेना किसी CSC सेंटर पे गया और उसने मोबाइल नंबर नहीं दिया अपना, तो इलेक्ट्रॉनिक अगर रिसीट चाहिए तो किस नंबर पे जाएगी? आशीष सक्सेना का नंबर जो है MSCDCL के वेबसाइट पे रजिस्टर्ड है उस बिल के अगेंस्ट पे. तो अगर उस टाइम पे CSC कोई भी मोबाइल नंबर भरता है, कोई फर्क नहीं पड़ता है, क्योंकि जो बिलर का रजिस्टर्ड नंबर है बिलर के पास, उस कंज्यूमर का, उसी पे SMS आता है बिलर का, जैसे वो पेमेंट पोस्ट होता है. ठीक आहे सर. अजून एक सजेशन आपल्याला असं आलंय की फास्टॅग मध्ये SBI चे फास्टॅगचं जे टॉपअप आहे ते इथे अवेलेबल करावं असं बऱ्याच जणांनी कमेंट केलंय. अभी कैसा है, अभी खाली सिर्फ 8 से 9 बैंक्स है अभी फास्टैग रिचार्ज पे, और SBI का भी इंटीग्रेशन चल रहा है. मैं अभी आपको टाइमलाइन तो नहीं बता सकता हूँ, लेकिन
अंदाजे से बोल सकता हूँ करीब दशहरा दीपावली के बीच में हो जाना चाहिए. उनका कुछ इंटीग्रेशन चल रहा है इंटरनल, बट वो आ जाएगा. तसंच अजून एक चांगलं असं सजेशन आलंय की ग्रामीण भागामध्ये बरेचसे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ साठी बरेचसे मुलं ऍडमिशन घेतात, तर त्याचे पण जे फीज भरायचे असते तर ते सुद्धा आपल्याकडे जे युनिव्हर्सिटी म्हणून ऑप्शन आहे युनिव्हर्सिटीमध्ये ते पण आपण याच्यामध्ये लवकर आणावं असं बरेचसे VLE रिक्वेस्ट करताय सर. फैंटास्टिक सर, फैंटास्टिक. आई लाइक दैट आइडिया. जिसने भी ये दिया हुआ है, थैंक यू सो मच, थैंक यू सो मच. यशवंतराव चव्हाण. ओके. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ त्याचे जे Okay. कोर्सेस आहेत त्या कोर्सेस I'll ask my team to get engaged on this. त्या कोर्सेसची Brilliant. फीज आहे ते फी भरणं त्याचं ते एक आपल्या याच्यावरती आलं तर ते एक सोयीचं होईल. मी सगळ्या VLEंना विनंती करतो की त्यांनी सगळे VLE आता आपली जी स्क्रीन बघताय त्या स्क्रीन मध्ये मी एक ओपन केलंय, याच्यातच मोबाईल बिल पोस्टपेडचं आपल्याला दिसतंय इथे. सगळे जे पण मोबाईल ऑपरेटर आहेत ते सगळे मोबाईल ऑपरेटर आपल्या इथे दिसतंय. जिओ, वोडाफोन, टाटा, त्याच्यानंतर आयडिया, BSNL, एअरटेल हे सगळे आपल्याला दिसतात. त्याच प्रकारे जर आपण DTH बघितलं तर DTH मध्ये सुद्धा एअरटेल, डिश टीव्ही, सन डायरेक्ट, टाटा स्काय, व्हिडिओकॉन हे पण आहे. काही केबल टीव्ही आहे, केबल टीव्हीचं पण आहे, हाथवे, एशियानेट. अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारचे इथे सर्व्हिसेस. फॉर एक्झाम्पल मी इथे फी पेमेंट बघितलं तर जसं शाळा आणि युनिव्हर्सिटीचं आपण बोलत होतो तर इथे आपल्याला शाळेचे पण नावं दिसतील. स्कूलमध्ये आपण गेलात तर ह्या सगळ्या इतक्या सगळ्या स्कूलचं इथे फी पेमेंट जे आहे ते फी पेमेंट आपण इथे हे सगळे लक्षात घ्यायचं आहे. कॉलेजेस जर आपण बघितलं तर बऱ्याचशा कॉलेजेसची इथं नावं आहे ते पण याच्यात अवेलेबल आहे. याच्यात हळूहळू नवीन नवीन सगळे कॉलेजेस ऍड होत आहेत. युनिव्हर्सिटीमध्ये सध्या 2 युनिव्हर्सिटी याच्यात एक ऑनबोर्ड झालेले आहेत, तर आपण याच्यात पण सगळेजण काम करू शकतात. याचबरोबर दुसरं वॉटर टॅक्स बद्दलचं जर काही असेल तर ते वॉटर या हेडिंग खाली आपल्याकडे आहे. त्याच्यात जर आपण वॉटर बिलरवरती चेक केलं त्याच्यात जे पण वॉटर बिल इश्यू करणारी जी ऑथॉरिटी आहे त्या इश्यू करणाऱ्या ऑथॉरिटीचं नाव आपण इथे सिलेक्ट करून याच्यातनं आपण करू शकतो. फॉर एक्झाम्पल महाराष्ट्रातलं इथे आपल्याला दिसतंय कल्याण डोंबिवली म्युन्सिपल कॉर्पोरेशन. इथे कन्झ्युमर ID, कस्टमर मोबाईल नंबर आपण टाकलं, फेच बिल केलं तर आपल्याला हे इथे दिसणार. याचसोबत अजून एक कॅटेगरी होती आपली इन्शुरन्सची. त्या इन्शुरन्स मध्ये सुद्धा आपले जे सगळ्या सर्व्हिसेस आहे त्या सगळ्या सर्व्हिसेस इन्शुरन्स मध्ये पण अवेलेबल आहे. आपण ही जी कॅटेगरी दिलेली आहे ही कॅटेगरी वरती माझा ऍरो जो आहे सिलेक्ट करून त्यामध्ये ज्या आपण सर्व्हिसेस आहे त्या सर्व्हिसेस आपण ऍक्सेस करू शकतात. हे सगळ्या VLEंना मला पॉइंट आउट करायचं होतं. बऱ्याचशा VLEंनी इथे प्रश्न उपस्थित केलाय की इथं बिलापेक्षा जास्त अमाऊंट ही ऍड केली जाते, तर त्याबद्दल आपल्याला आशिष सर आणि वैभव सर यांनी पण सांगितलंय की ती एक कन्व्हिनियन्स फी आहे. एखादं बिल भरायला एखाद्या व्यक्तीला त्याच्या घरापासून त्याचे बिलिंग भरायचं जे ठिकाण असतं तिथे जायला तेवढं जायला वेळ आणि त्याचा जो पैसा जातो हे जर आपण बघितलं आणि याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर याच्यात कन्व्हिनियन्स फी ही आपण ठेवलेली आहे. कन्व्हिनियन्स फी आपण ही आपल्याला जसं रिक्वायरमेंट आहे किंवा आपल्या सर्व्हिस ही आपण फ्री द्यावी आणि त्याच्यासोबत आपण अजून दुसरी कुठली तरी सर्व्हिस जोडायची तर तसं पण आपण याच्यामध्ये सर्व्हिसेस ऍड ऑन करू शकतात, जेणेकरून आपल्या सेंटरचं जे वॉक इन आहे किंवा आपल्या सेंटरला जी येणारी लोक आहेत त्या लोकांचं जो ओघ आहे आपल्या सेंटरला येण्याचा तो ओघ आपल्याकडे वाढेल आणि आपण आपल्या सेंटरला येणाऱ्या लोकांना आपण असं याच्यामध्ये दिलेलं आहे. अजून एक मी प्रश्न याच्यामध्ये काय असतं याच्यात प्रूफ ऑफ पेमेंट बद्दल आपण जर बघितलं तर याच्यात ट्रान्झॅक्शन प्रिंट होते किंवा रिसिट पण प्रिंट होतो, ते जी रिसिट होते ती प्रूफ ऑफ पेमेंट म्हणून याच्यामध्ये कन्सिडर करू शकतो. सगळ्यांनी लक्षात घेतलं. बेसिकली जर आपण तर भारत बिल पेमेंट सिस्टीम ही अतिशय चांगल्या प्रकारची बिल भरण्याची ही एक प्रणाली आहे. यामध्ये आपलं जे कव्हर केलं जातं जी रिपिटेटिव्ह पेमेंट असतात म्हणजे जे आपल्याला दर महिन्याला भरायला लागतात किंवा त्याची जी बिल भरण्याची जी टेन्युअर असतं ते
महिना वाईज असतं, मंथली असतात, असे याच्यामध्ये सगळे बिल आहे. फॉर एक्झाम्पल याच्यात युटिलिटी सर्व्हिसेस, इलेक्ट्रिसिटी, वॉटर, गॅस, टेलिकॉम, मोबाईल पोस्टपेड, लँडलाईन पोस्टपेड, ब्रॉडबँड, डायरेक्ट टू होम, डीटीएच, आणि जसं याच्यामध्ये आपण आता इन्शुरन्स प्रीमियमचं पण ऍड केलेलं आहे. याच्यात आता पुढे जाऊन म्युच्युअल फंड आणि काही स्कूलचे पण फीज याच्यात ऍड केले आहेत. वेगळ्या वेगळ्या प्रकारचे लोनचे पण EMI याच्यामध्ये पुढे जाऊन येणार आहे. म्युन्सिपल टॅक्सेस तर याच्यामध्ये ऍड केलेलं आहेतच. इथे सगळ्या सर्व्हिसेस RBI थ्रू आणि NPCIच्या प्रयत्नांनी भारत बिल पेमेंट सिस्टीम या प्रणालीद्वारे आपल्या सगळ्या VLE साठी अवेलेबल झालेल्या आहेत. तर मी सगळ्या VLE बंधू आणि भगिनी यांना विनंती करतो की आपण आपल्या सेंटरमधून भारत बिल पेमेंट सिस्टीमच्या सगळ्या सर्व्हिसेस दिल्या जातात असं आपल्या सेंटरवरती आपण बोर्ड लावा आणि सगळ्या लोकांना कळू द्या की इथे BBPSचं जे BBPS जे टॅगलाईन आहे किंवा त्यांचा जो लोगो आहे की बी अश्युअर्ड, जो लोगो आहे तो लोगो पण आपल्या सेंटरवरती आपण पोस्ट करू शकता. म्हणजे इथे आपल्या सेंटरमधून चांगल्या प्रकारच्या अतिशय चांगल्या क्वालिटीची अशी एक सर्व्हिस दिली जाते, हे लोकांना याचं महत्व हे कळेल. आणि भारत बिल पेमेंट सिस्टीम BBPS ची ऍडव्हर्टाइजमेंट ही प्रत्येक ठिकाणी होतेच आहे. आपण पण बघत असाल बऱ्याचशा ठिकाणी होर्डिंग्स आहेत, त्याबद्दल TV, प्रिंट मीडियामध्ये सुद्धा याची बरीचशी ऍडव्हर्टाइजमेंट ही होतेच आहे. यामध्येच अजून आपल्याला काही प्रश्न असतील तर आपण आपलं जे कमेंट सेक्शन आहे, कमेंट सेक्शन मध्ये आपण आपले जे प्रश्न इथे टाकू शकता. या आजच्या आपल्या सेशन मध्ये आपल्याला NPCI कडून आशिष सक्सेना सर यांनी फार चांगलं गाईड केलं की भारत बिल पेमेंट सिस्टीम मध्ये कुठल्या प्रकारच्या सर्व्हिसेस आहेत आणि त्या सर्व्हिसेस कसं काम करतात. आपण पोर्टल वरती पण बघितलं की त्या भारत बिल पेमेंट सिस्टीम मध्ये ज्या सर्व्हिसेस आहेत ते नेमक्या कुठल्या हेडिंग खाली आहेत, तर ते सुद्धा आपण आजच्या सेशन मध्ये बघितलं. आपल्याला वैभव देशपांडे सर जे आपले स्टेट हेड आहेत त्यांनी सुद्धा आपल्याला केलं की हे सगळे सर्व्हिसेस आपण पद्धतीने कसा वापर करून घेणार. जे आपलं CSC 3.0 ची कन्सेप्ट आहे त्यामध्ये डिजिटल कॅडेट हे आपण ऍड करतोय. डिजिटल कॅडेट थ्रू या सगळ्या सर्व्हिसेस मोबाईल वरती आता आपण प्रत्येकाच्या घरोघरी आपण हे सर्व्हिसेस डिलिव्हर करू शकतो. हे सगळ्यांनी आता अतिशय चांगल्या प्रकारे आपल्या डोक्यात घालून घ्यायचं आहे आणि याच पद्धतीने आपण आपलं जी पुढची वाटचाल आहे CSC मध्ये CSC 3.0च्या अनुषंगाने आपण आपली पुढची वाटचाल करायची आहे. सगळ्यांना आपल्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. सर आपण पण अतिशय चांगलं गाईड केलं त्याबद्दल सर आपले पण खूप धन्यवाद. याचबरोबर आपलं जे हे फेसबुक लाईव्ह वरचं जे ऑनलाईन ट्रेनिंग सेशन हे इथे आपण संपवतोय असं मी जाहीर करतो. थँक्यू, धन्यवाद सर. बिफोर लिव्हिंग खाली माझी एकच दरख्वास्त आहे सगळं कुटुंबजनाला. आज आपल्याकडे मी तुम्हाला बोलत होतो की 2 कोटी MSCDCL चे कंज्यूमर आहे प्रदेशात. 2 कोटी, 2 करोड़ प्लस. और जहां तक CSC सेंटर्स हैं, मुझे लगता है आप लोग करीब 8,000 10,000 CSC सेंटर्स हैं. तो अगर एक CSC सेंटर अपना खुद का एक बिल भी भरता है इलेक्ट्रिसिटी का हर महीने, एक DTH का भी बिल भरता है अपना हर महीने, एक टेलीकॉम का भी बिल भरता है अपना हर महीने, एक इंश्योरेंस का भी बिल भरता है, तो 5 बिल तो उसके घर के हो जाते हैं, प्लस 10 बिल और कस्टमर के आते हैं, प्लस एक गैस बुकिंग आ जाती है. कम से कम 12 बिल आप टारगेट कर सकते हो हर महीने BBPS के थ्रू, एक सेंटर से सिर्फ. और वो 12 बिल इनटू अगर आपके 10,000 सेंटर्स हैं, 1,20,000 बिल हो जाते हैं आपके पर मंथ. और 1,20,000 बिल से अगर हर एक कस्टमर 5 रुपया तो दे गई, अगर वो 5 बिल के लिए 5 नहीं देता है, 2 बिल के लिए अगर वो 10 रुपए देता है, तो आप अमाउंट देखिए कितना हो जाता है. क्योंकि आज मेरे पास अगर 5 बिल है, मैं CSC के सेंटर पे क्यों आता हूँ? सबसे पहली बात, मैं CSC के सेंटर पे इसलिए आता हूँ क्योंकि मुझे एक बेनिफिट होता है, सुविधा होती है. टाइम मुझे नहीं अपना गंवाना है कि बिलर के काउंटर पे जाके मैं लाइन में आधा 1-1 घंटा खड़ा हूँ. इसलिए मैं CSC के आउटलेट पे आता हूँ. तो लास्ट में मैं इतना ही बोलूंगा कि आप लोग एक टारगेट रख लीजिए कि हर महीने आप 10 से 12, जिसमें से आपके घर के ही 4 बिल होंगे जो आप BBPS पे भर सकते हैं, और बाकी के कंज्यूमर से आप कम से कम 10 से 12 बिल का अगर टारगेट करेंगे तो महीने के करीब 1.5 लाख बिल तो आपके कहीं नहीं गए.
और मैं आशा करता हूं क्योंकि सीएससी आप लोगों को जब भी कोई भी क्वेश्चन हो आप सर को दीजिए अपने, वो हमको फॉरवर्ड करेंगे। आपको किसी भी बिलर, जैसे अभी एक ये बहुत ही अच्छा सजेशन आया था यशवंत चौहान जिसने भी दिया है, थैंक यू सो मच। और मैं आशा करूंगा कि आप लोग ऐसे ही सजेशन देते रहिए ताकि हम इस नेशनल स्कीम पे ये बढ़ाते रहे बिलर्स को और लोगों को इसकी सुविधा देते रहे। और कोई भी अगर आपको क्वेश्चन लगा बिलर के संदर्भ में या कुछ, आप फॉरवर्ड करिए अपने सीनियर्स को, वो हमको फॉरवर्ड करेंगे, हम आपको जवाब देंगे उसका। आने वाले वक्त में आप सभी लोगों को बहुत बहुत शुभकामनाएं और बहुत सावधानी से रहिएगा, इस समय सुरक्षित रहिएगा, क्योंकि मुझे ये भी बोलना है कि काम भी करिए लेकिन सुरक्षा से करिए। हेलमेट सिर्फ अब गाड़ी पे नहीं लगाना है, उसके साथ मास्क भी लगाना है, क्योंकि ये भी बहुत इंपॉर्टेंट है। बहुत सारे कस्टमर्स आपके पास आएंगे क्योंकि आप टच पॉइंट हो कस्टमर्स के। सो प्लीज बी सेफ, प्लीज टेक प्रिकॉशंस, गॉड ब्लेस अस ऑल। और नेक्स्ट ईयर जब भी या 6 महीने में जब भी हम मिलेंगे, मुझे पक्का यकीन है कि बिना मास्क के और एक वैक्सीन डाल के मिलेंगे सब लोग। थैंक यू सो मच। और वैभव जी थैंक यू सो मच, आपका भी शुक्रिया। थैंक यू सो मच ऑल। हैव अ वंडरफुल वीक, हैव अ वंडरफुल ईयर अहेड। थैंक यू। थँक्यू सो मच सर, थँक्यू. धन्यवाद सगळ्या नमस्कार. VLE बंधू आणि भगिनी यांचे पण धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय हिंद. येस सर, जय महाराष्ट्र, जय हिंद.